समग्र शिक्षक कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आझाद मैदानावर गेल्या 47 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षा अंतर्गत गेली 25 वर्षांपासून मानधनावर कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवेत असलेल्या सर्व केडरच्या सुमारे 3378 कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत समायोजित करून कायम करण्यात यावं या मागणीसाठी मुंबईतल्या आझाद मैदानावर हे आंदोलन सुरू आहे। आज या आंदोलनाला 47 दिवस पूर्ण झाले आहेत। समग्र शिक्षा अभियानाचे कंत्राटी कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून आझाद मैदानामध्ये धरणं आंदोलन पुकारलेलं पाहायला मिळते। सध्या मी ह्याच आझाद मैदानामध्ये आलेली आहे आणि आपण जर पाहिलं तर 47वा दिवस आहे आजचा। त्यांचा 3378 कुटुंब जे आहेत ते उघड्यावर आलेले आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून यांनी इथे हे आंदोलन पुकारलेलं आहे। मात्र याकडे सरकार का लक्ष देत नाही असा गांभीर्याने विचार करावा लागेल, कारण गेल्या अनेक दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे। 3378 कंत्राटी कर्मचारी जे आहेत त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत आणि त्या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी हे धरणं आंदोलन पुकारलेलं आहे। आपल्यासोबत काही कर्मचारी देखील आहेत, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नेमकं हे आंदोलन कशासाठी पुकारले। आजचा 47वा दिवस आहे। आम्ही गेल्या 20 वर्षापासून समग्र शिक्षा अभियान या योजनेअंतर्गत काम करीत आहोत। यामध्ये जवळपास 14 प्रकारचे कॅडर्स आहेत। त्यामध्ये विशेष साधन व्यक्ती आहे, इंजिनियर्स आहे, डाटा एंट्री ऑपरेटर आहे, लेखा आहे, EMS कोऑर्डिनेटर आहे आणि असे जवळपास 3378 कर्मचारी आम्ही यामध्ये काम करीत आहोत। नुकतेच मागच्या वर्षी जे आमच्यातलेच अर्धे बांधव जे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काम करत होते त्यांना या शिंदे सरकारमध्ये त्यांना कायम करण्यात आलेले आहे आणि त्याच डिपार्टमेंटमध्ये आम्ही पण आहोत, त्यांच्यासोबतच आम्ही पण काम करीत आहोत। तर आम्हाला मात्र यांनी अजूनही कायम केलेलं नाही आहे। तर आमची हीच मागणी आहे, आमची वर्षानुवर्षे ही मागणी आहे की आम्हाला या योजनेअंतर्गत कायम करावं। 12/12/2012ला तत्कालीन जे आता जे मुख्यमंत्री आहेत ते त्यावेळी विरोधी पक्षांमध्ये होते, तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की आम्ही सत्तेत आल्यावर तुम्हाला कायम करू। त्यावेळी आम्ही नागपूरला होतो, नागपूरला भर रस्त्यामध्ये त्यांनी आम्हाला हे आमच्या आंदोलनाच्या वेळी शब्द दिलेला होता। आजही आम्ही त्या शब्दाची प्रतीक्षा करतोय की कधी तो शब्द ते पूर्ण करतील आणि आम्हाला कायम करतील। अर्ध्या बांधवांना कायम केलंय, मग आम्ही काय अन्याय केलाय? आम्ही काय एवढं चूक केले की आम्हाला अजून 20 वर्ष आम्हाला झटावं लागतंय आणि अजूनही आम्ही त्या संघर्षच करतोय, तेच अन्याय आम्ही सहन करतोय। 25% विद्यार्थ्यांवर म्हणजे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या आमच्या बांधवांना एकाच योजनेतल्या लोकांना कायम केलं। मग आम्ही 100% मुलांवर काम करणारी जी यंत्रणा आहे आमची, मग त्या लोकांना काय कायम करत नाही। नक्कीच आपण पाहतोय समग्र शिक्षा अभियानाचे कंत्राटी कर्मचारी आहेत। या ताईंचे आपण अश्रू पाहिले। येणाऱ्या काळामध्ये जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर इच्छा मरण असेल अशी त्यांनी इशारा देखील सरकारला दिलेला आहे। त्यामुळे आता सरकार याकडे किती गांभीर्याने लक्ष देते आणि यांच्या मागण्या पूर्ण होतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन नागेशसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।